झाले वो साजने रूप लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप लोचने सुख झाले वो साजने सर्व राम कृष्ण हरे जय जय राम सारा सर विचार करा उठाओ सारा सर विचार करा उठाओ
विचार करावं सारा सार विचार करावं नाम कधी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल दयाच्या चिंतने निर्सेल तराल दुर्घट भव सिंधू जन्मिया पुरी वाचे स्मरेरा जन्मिया पुरी वाचे स्मरेरा हरि हाची नेम हरणे से दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुकावे कोटी कोटी पुनित कोटी कोटी भावे गाता गीत विठोबाचे गणे कोटी कोटी पुनित गणे कोटी कोटी पुनित भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल तराल दुर्घट भव सिंधू हरि विठोबा रघुमाये जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये हरिभक्तपरायण शंकर महाराज तनपुरी हरिभक्तपरायण गटकळ महाराज विचार करावं ठाऊक सारा सार विचार करावं ठाऊक सारा सार विचार करावं ठाऊक सारा
तराल दुर्घट भव सिंधु जन्मुनिया पुरी वाचे स्मरे राम जन्मुनिया पुरी वाचे स्मरे राम धरी हाचिने मम हरणी तया चाचने निर्लल संकट तराल घट भव सिंधु तुका गणे भावे गाता तया चाचने निर्लल संकट तराल घट भव सिंधु नमो विठ्ठलाय पांडुरंगा नमो ज्ञानगंगा नमो नलिका नमो चंद्रमा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोगी पीठे मरमरथो वरम नलिका दातुं समागत शिष्टमानंदकं परब्रह्मलिंगं जे पांडुरंगं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः जय श्रीयासन होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता पांडुरंगा प्रथम नमन श्री चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका येवो ये रंगा येवो ये रंगा येवो कृष्णाय
करावा ठाऊठी नाम धरा ग्रंथी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे जीवनिवासी श्रीमंत संत वैराग्यचे परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबऱ्यांचा चार चरणाचा आणि भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला हा सुंदर नरदेह दिलाय ना, नरदेह हा मध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाने विचार करावा. त्या विचाराचा नेमका फायदा काय आणि कोणत्या विचारांना माणसाच्या जीवनामध्ये ऊर्ध्वगती प्राप्त होते, या 2-3 महत्वाच्या विचाराचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगातून आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजनासंबंधी 2 शब्द बोलणं वक्त्याचा अर्थ करतो. न्यायानं आपल्या या श्रीक्षेत्र चिंचबन या आपल्या गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून भगवान पंढरीश पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबरांच्या कृपाआशीर्वादानं, त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य परमपूजनीय प्रातस्मरणीय बंसी महाराज तांबे यांच्या कृपाआशीर्वादानं, त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय परमश्रद्धेय भास्करजी महाराज, त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या प्रेरणेनं हरिभक्तपणे आदरणीय देवदास महाराज मस्के शास्त्री यांच्या आधिपत्याखाली व हरिभक्तपणे आदरणीय गैनाथ महाराज आडाव यांच्या मार्गदर्शनानं प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला अखंडन सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. आणि संपन्न होत असलेल्या उत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ भक्त व भावी भक्तांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. प्रथमतः सेवेकरता उपस्थित माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं संपन्न सर्व आदरणीय माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या जनी साष्टांग धन्यवाद करतो. या कीर्तन रूपी सेवेकरता सात संगतीने सर्व आपल्या गावातील आपल्या परिसरातील वारकरी संप्रदायाची सेवा करणारे टाळकरी साधक वृंद, त्याचप्रमाणे आता ज्यांनी सुंदर चाल गायली हरिभक्तपणे आदरणीय आमचे गटकळ महाराज असतील, मृदुंगावरती साथ देणारे आमचे हरिभक्तपणे आदरणीय यश महाराज रोहित महाराज, आदरणीय आमचे रोहित महाराज असतील, तुमचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे विनेकरी असतील, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक असतील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणारे गव्हाणे पाटील साऊंड सिस्टीम, अतिशय गोड सिस्टीम आहे, तुमचे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी या 7 दिवसाच्या नाम सप्ताह करतात तन मनान धनान सहकार्य केलं, अशा सर्व भगवंतांचे मनापासून आभार. आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये विचार करावा, सारासार विचार. पहिला प्रश्न आम्हाला तुकोबरायांना विचारायचा आहे, ओ तुकोबराय, भगवान परमात्म्याने एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असताना माणसानेच विचार करावा हा तुमचा आग्रह का? तुकोबराय असं म्हटले नाही, हत्ती अतिशय मोठा प्राणी मग हत्तीने विचार करावा, वाघ अतिशय शूर प्राणी मग वाघाने विचार करावा, माणसानेच विचार करावा हा तुकोबरायांचा आग्रह अट्टहास का? लक्षपूर्वक आहे का? भगवान परमात्म्याने जरी एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असली, पण शास्त्र सांगतोय या सगळ्या सृष्टीचं 3 प्रकारामध्ये शास्त्रीय वर्गीकरण केलंय. पहा, पहिला वर्ग असा आहे त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त सत्कर्मच करावं असं शास्त्र त्याला सांगतं. वर्ग क्रमांक 2, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त भोगच भोगावे असं शास्त्र त्याला सांगतं. आणि वर्ग क्रमांक 3, त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त विचारच करावा असं शास्त्र त्याला सांगतं. विठ्ठला किती प्रकार सांगितले? किती सांगितले? तू म्हणतात किती सांग बाबा, फक्त 9ला आम्हाला जेवायला बसवतो. आता 3 प्रकार आहे. पहिला वर्ग आहे सत्कर्माचं प्राधान्य, दुसरा वर्ग आहे भोगाचं प्राधान्य आणि तिसरा वर्ग आहे विचाराचं प्राधान्य. मग का हो महाराज, सत्कर्माचं प्राधान्य कुणाला, भोगाचं प्राधान्य कुणाला आणि विचाराचं प्राधान्य कुणाला? सुभाषितकार एका सुभाषितमध्ये त्याचं उत्तर सांगतात. पहा, सुभाषितकार सांगतात, कर्म प्रधानम साधु जीवनम तू, भोग प्रधानम पशु जीवनम तू, विचार प्रधानम नृजीवनम तू, यस्मिन प्राधान्यम तत्तदेव कुर्यात. मराठी अर्थ आहे का? कर्म प्रधानम साधु जीवनम तू, आपल्या जीवनामध्ये फक्त सत्कर्मच करावं, सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना. आपल्या जीवनामध्ये फक्त भोगच भोगावे, भोगाचं प्राधान्य आहे पशूंना
आणि आपल्या जीवनामध्ये फक्त विचारच करावा. विचाराचं प्राधान्य आहे फक्त आणि फक्त मनुष्याला. म्हणून तुकोबाराय सांगतात माणसाने विचार करावा. सारासार सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना. आजही या भौतिक जगाचा आम्ही विचार केला, जगातला जर साधू वजा केला तर मठा मंदिराचं अस्तित्व राहणं शक्य नाही. जगातले जेवढे मठ मंदिर जिवंत आहेत ते मंदिर जिवंत ठेवण्याचं मध्ये जर सगळ्यात मोठा त्याग कुणाचा असेल ना तर तो आमच्या जीवनामध्ये साधूचा आहे. साधू वजा केला तर मठा मंदिर जिवंत राहणं शक्य. तुमचं काय मत येत आहे? वस्तुस्थिती आहे. प्रापंचिक माणसं जर आम्ही सांगितलं का 8 दिवस जाऊन पूजा करा, ते म्हणते महाराज प्रपंच करता करताच वेळ भेटत नाही, आम्हाला काय ती जमणार. काही त्याच्यापेक्षा पुढे नमुने ते म्हणतात महाराज आम्ही काय त्या भानगडीत पडत. लक्षात येत आहे? मठ मंदिर आणि मठ मंदिराची जबाबदारीचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त साधूंच्या त्यागावरती जिवंत आहे. साधू वजा केला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही. पण ऐका ना, त्या साधू महात्म्यावरती सुद्धा एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी? हा संपूर्ण समाज आमचा आदर्श घेतोय याचं भान त्या साधूने नेहमी ठेवावं. हा, प्रवासामध्ये कधी कधी जर तहान लागली आणि बाटली जर घ्यायची ठरली, बाटली कळती, बाटली पाण्याची, हा हे लक्षात ठेवा. बाटली जर घ्यायची ठरली तर बाबा डायरेक्ट हॉटेलच्या समोर गाडी उभा करता येत नाही. ही वस्तुस्थिती. का? एखाद्या नास्तिक महाराजानं, एखाद्या नास्तिक माणसानं जर आमची गाडी हॉटेलच्या समोर उभा पाहिली तर ते बिगर पाकिटाची जाहिरात करते. महाराज तुमची गाडी हॉटेल समोर लागला बघ. आम्ही तरी म्हणलं अवकाळी पाऊस कसा पडायला लागला त्याच्यामुळेच पडत होता. हे का सांगतोय? एखाद्या नास्तिकानं आमच्यावरती बोट ठेवण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन तलवारच्या धारेप्रमाणे जगावं. हा, समाज आमचा आदर्श घेतोय याचं भान त्या साधूला ठेवावं असावं. पुन्हा 3 मुद्दे ऐका. घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात, शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात आणि समाज हा साधू महात्म्यांचा आदर्श घेतो. विठ्ठला घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात. ज्या ज्या आई वडिलांना वाटतंय माझ्या मुलानं संस्कृत जीवन जगावं, माझ्याकडे लक्ष द्या. बडबड कोण करते गाड्या तिकडे? 2 मिनिटं फक्त थोडस. हा हा थोडस त्यांना म्हणा 9 वाजता जेवायचं टाइम डायरेक्ट, काय टेन्शन नका. बस 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 आता माझ्याकडे लक्ष द्या, आपल्याकडे एक तर वेळ कमी आहे. घरातली मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात. ज्या ज्या आई वडिलांना असं वाटतंय माझ्या मुलानं संस्कृत जीवन जगावं त्या आई वडिलांनी मुलाच्या पुढे स्वच्छ आदर्श ठेवावा. पण असं होत नाही. आई वडील मुलापुढे स्वच्छ आदर्श ठेवत नाही आणि मुलानं स्वच्छ किंवा आदर्शवत जीवन जगावं अशी अपेक्षा करता. ही अपेक्षा पूर्ती मरेपर्यंत आमचं होऊ शकत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, भटके मंडळीत आहे. रोज कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरण्याचा योग येतो. कधी कधी आम्ही एखाद्या कुटुंबामध्ये गेलो तर घरामध्ये तरुण मुलगा असतो. त्या तरुण मुला देखत त्या मुलाच्या बापानं खिशातून तांबाखूची पुडी काढायची, मुला देखत तांबाखू हातावरती टाकायची, मुला देखत तांबाखू मळायची, मुला देखत तांबाखू तोंडामध्ये टाकायची. आम्ही जर त्यांना म्हटलं अहो साहेब तुमचा तरुण मुलगा आहे आणि तुम्ही त्याच्या समोर तांबाखू खाता, त्या मला अक्कल शिकवतोय. ते म्हणतं बाबा मी काय त्याला घाबरतो का? मी त्याचा मोकळं बोला मी त्याचा. आज जर तू तुझ्या मुला पुढे तंबाखू मळून खाल्ली आणि उद्या जर तुझा मुलगा वाईट व्यसन करून घरी आला तर त्याला दोष देण्यात काही एक अर्थ नाही. का? घरातली मुलं हे आई वडिलांचा आदर्श घेतात. अजून एक वाक्य सांगू तुम्हाला. ही महाराष्ट्राची माती, ही भारताची संस्कृती एवढी उच्च कोटीची संस्कृती आहे. अरे आम्ही आमच्या जीवनामध्ये एखाद्या मुलीनं गौतमी पाटीलचा आदर्श घ्यावा एवढी वाईट भूमी आमच्या भारताची नाही. मग आदर्श घ्यायचाच असेल ना तर प्रतिभाई पाटलाचा घ्यावा एवढी उच्च कोटीची संस्कृती आमच्या भारताची आहे. कोण गौतमी पाटील आम्हाला माहिती नाही, पण कोण प्रतिभाताई पाटील म्हटलं का आमची मान स्वाभिमानानं त्या ठिकाणी सरळ झाली पाहिजे. एवढी पवित्र भूमी आमची भारताची आहे. आणि म्हणून घरातली मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात, शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात. शिक्षक जर 12 वाजता आले आणि त्या टेबलावरती पाय देऊन बसले तर पुढच्या दिवशी विद्यार्थी ओळखुटी घेऊन शाळेत आल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात
तसं शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, समाज हा साधू महात्म्यांचा आदर्श घेतो. गावातल्या महाराजांनी जरी एकादशी धरली तर 50% लोक बळबळ एकादशी धरतात. आणि त्यांना फक्त कळू द्या चव्हाण महाराज का आमच्या गावातल्या महाराजालाच एकादशी नाही तर ते लोक दसऱ्याला सुद्धा सुट्टी घेत नाही, असा आमचा अनुभव आहे पहा. आणि म्हणून साधू महात्म्यानं जीवन जगत असताना हा संपूर्ण समाज आमचा आदर्श घेतोय, याचं भान त्या साधूनं ठेवावं. सत्कर्माचं प्राधान्य साधूंना. आमच्या वागण्या बोलण्यामध्ये पाप होतंय का पुण्य होतंय याचं यत्किंचितही ज्यांना ज्ञान नाही त्यांना पशु असं म्हणतात. मग तो पशु 4 पायाचाही असू शकतो किंवा बोला 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 हा 2 पायाचा असू शकतो. कशाला म्हणतात पशु? ज्याचं शरीर माणसाचं आहे पण क्रिया जर पशुची असेल तर त्याला माणूस म्हणावं कसं महाराज? माणूस म्हणावं कसं? मी सांगत नाही, तुकोबारांचं प्रमाण आहे. पशु काय पाप बोला पशु काय पाप पुण्य जान काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग उत्तम मध्यम भोगीते काही एक उपजताची मराठी काही एक उपजतात मराठी अंध पांगुल होते बैरमुखे न चुके फेरा लक्ष 84 न चुके फेरा लक्ष 84 न चुके फेरा लक्ष 84 तुकोबऱ्यांचं प्रमाण तुकोबऱ्या सांगतात ऐका. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजताची मराठी बहिरे होती पांगुळमुखी लक्ष 84 न केरा. तुकोबऱ्या सांगतात पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती. भोगाचं प्राधान्य आहे पशूंना, सत्कर्माचं प्राधान्य आहे साधूंना आणि राहता पैकी राहिलं विचाराचं प्राधान्य आहे फक्त आणि फक्त मनुष्याला. म्हणून तुकोबऱ्या सांगतात माणसाने विचार करावा सारासार. तू म्हणतात महाराज अर्धा तास झाला विचार करा विचार करा, त्याचा काही फायदा तर पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? फायद्याशिवाय कोणतेच माणसं कोणत्या गोष्टीत प्रवृत्त होत? मला खरं सांगा, वस्तुस्थिती काय आहे? शेतकरी शेती करतो, तोट्या करता का पैसे करता? मोठा आवाज येऊ द्या. तोट्या करता का पैसे करता? डॉक्टर लोक डॉक्टरी करतात, तोट्या करता का पैसे करता? वकील लोक वकील करतात, तोट्या करता का पैसे करता? इंजिनियर लोक इंजिनियर करतात, तोट्या करता का पैसे करता? आम्ही कीर्तन करतो, तोट्या करता का पैसे करता? आता मोठा आवाज येणं आम्हाला माहिती आहे. जगातला जर स्वार्थ वजा केला तर माणसाचं जीवन दगड झाल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य बोलू तुम्हाला. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत उचललेला प्रत्येक पाऊल मनुष्य हा स्वार्थ करताच टाकतो. अरे लोक एकमेकांच्या लग्नाला जातात, त्याच्यात सुद्धा स्वार्थ आहे. बरोबर आहे ना? पोराच्या बापाला वाटतंय वर माझ्या करता आलं आणि पुढच्या बापाला वाटतंय वर माझ्या करता आलं, ती दोघं करताही येत नाही. नाही तर तुम्ही फक्त विचारून पहा का हो? एवढे पावसाचे दिवस पाऊस होतोय तरी पावसाचं तुम्ही लग्नाला आला, काय भानगडे? ते म्हणते महाराज आपण जर कोणाच्या लग्नाला गेलो नाही तर आपल्या लग्नाला कळलं का तुम्हाला? अरे जर लग्न स्वार्थाशिवाय लग्नाला जात नाही लोक तर हो तुकोबर आहे. हा सगळं आमच्या जीवनामध्ये आम्ही विचाराचा अट्टहास करायचा आहे. त्या विचाराचा आमच्या जीवनात नेमका फायदा काय? विठ्ठल विचाराचे 5 फायदे शास्त्राने आमच्या जीवनामध्ये प्रतिपादन केलेत. ज्या ज्या माणसाला असं वाटतंय मला माझ्या जीवनामध्ये विचार करायचा आहे, त्याच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा विचाराचा पहिला जर फायदा कोणता असेल ना तर शास्त्र सांगतंय आमच्या जीवनामध्ये लाभ होतो, त्या लाभाचं महत्वाचं कारण जीवनातला विचार. कोणता लाभ हो? उदाहरण सांगतो. एखाद्या मुलानं 4 वर्ष MBBS चा अभ्यास करावा.
5व्या वर्षी परीक्षा दिली, परीक्षा पास झाला आणि डिग्री त्याच्या हातामध्ये प्राप्त झाली. 4 वर्ष अभ्यास करणं, नाम त्याच्यावरती करणं विचार, आणि 5व्या वर्षी डिग्री प्राप्त होणं म्हणजे त्याचा लाभ होणं. मी सांगत नाही तुकोबरांचं प्रमाण आहे. तुका म्हणे भीड कोटी लाभ विचाराची कोटी, लाभ विचाराची कोटी, लाभ विचाराची कोटी. आणि लाभ विचाराची पोटी. विचाराचा पहिला फायदा लाभ होतो, लक्ष बघा ऐका. विचाराचा दुसरा फायदा, जो प्रपंच आम्ही एवढ्या आवडीने करतोय ना, हा आसार असणारा प्रपंच सुटतो. आम्ही प्रपंच करतो, पण प्रपंच करत असताना प्रपंचाबद्दल आम्ही कधीच विचार केला नाही. आपण जो सगळा प्रपंच करतोय हा खरा म्हणून करतो का खोटा म्हणून? लग्न झालेत का? खरा म्हणून करतो का खोटा म्हणून? खरा म्हणून. या प्रपंचाविषयी जर आम्ही विचार केला, नका विचार करू गड्या. साधू संतांना जर आम्ही विचारलं तर साधू संत सांगतात हा प्रपंच कालही झाला नव्हता, आजही नाही, आणि उद्या सुद्धा याचा आमचा लटिका व्यवहार वाया सर्व हा संसार वाया माऊली जनावरांचं प्रमाण आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. जो प्रपंच आम्ही करतोय, ऐका बरं का, या प्रपंचाचा विषयी शास्त्र सांगतोय, संत सांगतात हा प्रपंच 100% खोटा आहे. काकडाचा आपला पाठ आहे सगळ्यांचा. नामदेव महाराज सांगतात, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. धनदारा प्रजन, धनदारा प्रजन, धनदारा पुत्र जन, आणि बंधू सोय रे नुसतं पिसून नाही, निभार पिसून, किरकोळ नाही. नामदेव महाराज सांगतात हा प्रपंच कालही झाला नव्हता, आजही नाही, उद्या सुद्धा आमचा संबंध नाही, पण असणारा प्रपंच आम्ही विचार न केल्यामुळं आजही आम्हाला तो खोटा वाटत. पण सोडा खोट्याची गोष्ट. शास्त्र सांगते विशिष्ट वय झाल्यानंतर माणसानं प्रपंचातली वृत्ती काढावी आणि परमार्थाकडे लावावी. बरोबर आहे ना? कोणतं वय झाल्यानंतर? 50 नंतरचा मराठी आकडा आहे 51. तुम्ही थोडा म्हणून पहा, 51. ज्या वयामध्ये हळूहळू माणसाने वनाची तयारी करायची त्या वयाचा आकडा आहे 51. पण मला खरं सांगा, 51 मध्ये माणसं प्रपंच सोडतात का जास्त अडकतात? आता लयच मुळावर घावाला मोठ्या गाड्या, जास्त अडकतात. नाही तर तुमचं जर म्हणणं असेल नाही अडकत आमचं, उदाहरण सांगतो ऐका. मावशी, तुमच्या मुलाचं लग्न झालं, तुम्हाला सुनबाई आली, मला खरं सांगायचं, तुमचं किचन मध्ये काही काम आहे का? खोटं नाही बोलायचं तुम्हाला, तुमच्या शेजारची शपथ. बोला बोला, किचन मध्ये काही काम आहे का? नाही. तुम्ही गेल्याशिवाय राहता का? ती बिचारी सुनबाई किचन मध्ये गेली, तिने भाजी करता गॅसवरती कढई ठेवली, 2 चमचे तेलाचे टाकले का म्हातारीची इथं गेली. बाया, आमच्या काळात त्या असाच उदा मादा होता का? बरोबर आहे का? छटाकतीला आम्ही 8 महिने खायचो. बरोबर आहे ना? तुझ्या काळात तुलाही सोन्याचा धूर काढला, मला माहिती. पण आता हे तुझं वय प्रपंचाचं नाही. कधीतरी प्रपंचाविषयी विचार करून परमार्थाकडे जायचं आहे, पण प्रपंच सुटत नाही. त्यांना असूच नका, आपला हाच व्यवहार आहे. आपलं काय वेगळं याच्यापेक्षा? जर आम्ही कधी कीर्तनाला गेलो, 97 कीर्तन असलं, एखाद्याच्या घरच्या हात घ्यायला गेलं, त्यांना आम्हाला कब्बर दूध पाजायचं आणि त्याचा सातबारा सुरू करायचा. महाराज, इथून समोर दिसतील 1 एकर जमीन एकट्याची, म्हणलं ठीक आहे. समोर उभा आहे का? एकुलते एक नातू आहे, म्हणलं ठीक आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, म्हणलं ठीक आहे. 50 लाखाचं पॅकेज, म्हणलं ठीक आहे. त्याला म्हणत तू सगळं मला का सांगतो? म्हणला काय नाही,
तुम्ही फिरते असता, राहू द्या जरा लक्ष. त्याला म्हणलं हा मलाच कोणी दिली नाही त्याच्यावर कुठं लक्ष ठेवतं बाबा तू. हे मी काय सांगतोय, शास्त्र असं सांगतोय. माझे गुरुवर्य जंगले महाराजांचं गोड वाक्य आहे, प्रपंच टाकावा असं नाही गड्या. गुरुवर्य महाराज सांगतात मुलाचं लग्न करणं हे वडिलांचं कर्तव्य. वाक्य नीट ऐका, मुलांचं लग्न करणं हे वडिलांचं कर्तव्य आणि नातवा करता सुरिकी पाहत बोंबलत फिरणं हे तुमच्या आमच्या जीवनाचं आज्ञा. वाक्य कळतंय का? हा, आम्ही जर प्रपंचाविषयी जर बारीक विचार केला असता तर प्रपंच 100% सुटलाच असता. ज्या प्रपंचामध्ये आम्ही अडकलोय या प्रपंचातलं आमचं कोण आहे? कोण आहे आमचं? नाही गड्या. तुकोबाराय सांगतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंतही काळीचे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे गोरे नाही नाही कुणाचे लोकांना असं वाटतं लोक आमच्यावरती प्रेम करतात, बरोबर आहे ना? पण प्रेम आपल्यावरती का स्वार्थावरती? बोला बोला बोला. स्वार्थावरती. जोवरी चढन अन्नाचा जो पण पगार चालू आहे, काय अन्नाचा पाठिंबा? अण्णा ड्युटीला निघाले, अण्णा जेवले का, नाश्ता झाला का, काळजी घ्या, पाऊस चालू आहे, गाडी सावकाश चालवा, रस्त्याला खड्डे पडले, कुठपर्यंत अण्णाचा पगार चालू आहे तोपर्यंत. एकदा का अण्णा रिटायर झाला तोच अण्णाला महाग होतो. वस्तुस्थिती. कोण प्रेम करते कोणावरती? लोक फक्त भूषण आणतात. आम्हाला तेच वाटत होतं. खरं सांगू का मला, जोपर्यंत कोरोनाच्या आधीचा काळ होता बाबा, आम्हाला असं संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन असलं का सकाळी 7 वाजता फोन यायचा. हॅलो महाराज, इथं कीर्तन आहे. वा वा, किती वाजता येणार, किती जण सोबत येत, काय आवडतं, काय खाणार, गुलाबजामुन करू का, बासुंदी करू का? असं वाटायचं काय लोकांचं प्रेम आहे. कोरोना आला आणि कीर्तन बंद झाले. तुम्हाला खरं सांगू, मधले 3 वर्ष आम्हाला कोणचा मिस कॉल सुद्धा नाही. आम्ही त्या मोबाईल कडे बघायचो आणि त्या मोबाईल म्हणतो भाऊ एकदा तरी वाच. तो मोबाईल आम्हाला सांगायचा महाराज जगाचं तुमच्याकडे काम नाही, ते तुम्हाला फोन करू शकत नाही. आणि म्हणून ज्या प्रपंचाविषयी आम्ही एवढ्या आवडीने त्या ठिकाणी करतोय ना, या प्रपंचाविषयी जर आम्ही साधू संतांना विचारलं तर हा प्रपंच आजही आमचा नाही, कालही आमचा नव्हता आणि उद्या सुद्धा याचा आमचा काही एक संबंध नाही. पण माणसाचा प्रपंच सुटत नाही. विठ्ठल. आमच्या गुरु महाराजांचं एक गोड दृष्टांत आहे. आमचे महाराज सांगतात एका गावामध्ये एक वयस्कर आजोबा राहत होते. 80-85 वर्षाचं वय त्यांचं. 85 वर्षाचं वय झालं. वय झाल्यामुळं दिसत नव्हतं, बोलता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. आजोबांना समोर झोपवलं. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? हॅलो हॅलो, इकडे मी, माझ्याकडे लक्ष आहे. आजोबांना मधोमध झोपवलं. 4-5 मुलं, 4-5 सोना त्यांनी असं गोल रिंगण केलेलं होतं. 4-5 दिवस झाले त्या म्हातारीने असे दोन्ही हात वरती केले, हाताने खुणवायला सुरुवात केली. लक्ष आहे माझ्याकडे? हाताने खुणवायला सुरुवात केली. तो मोठा भाऊ लहान्या भावाला म्हणला, बाळू 4-5 दिवस झाले म्हणले आप्पा हाताने खुणवतायत, काय भानगडे? ते लहान जरा हुशार होत. ते म्हणले एखाद्या वेळेस आपल्या आपण त्यांच्या तरुण वयामध्ये एखादा दानाचा हंडा मागच्या भिंतीत, आता तोंडाने सांगता येत नाही म्हणजे म्हणून हाताने खुणवतायत. अरे म्हणे मग त्याला पर्याय म्हणजे सोपं आहे. कुदळ खोरं घ्यायचं, मागची भिंत पाडायची, धनाचा अंडा काढायचा, आपण देखत वाटण्या झाल्या म्हणजे ते मरायला. हा बस असंच बोलत राहायचं. झालं, कुदळ खोरं घेतलं, मागची भिंत पाडली. लक्षपूर्वक ऐका, धनाचा हंडा सोडा, फुटकी कवडी सुद्धा भीती नाही. ही गेलं परत लहान्याकडे. अरे तू तर म्हणला होता मागच्या भिंतीत हंडा असेल, ती म्हणली वयामानानं दिशाभूल झाली असेल, मागची भिंत नसेल म्हणजे डावीकडची असेल. मग पाडली, काहीच नाही. उजवीकडची पाडली, काहीच नाही. शेवटी एकच भिंत 4 पत्रे शिल्लक राहिले आणि लहान्याची बायको त्याच्या जवळ गेली. तिने सांगितलं, अहो काय किती दिवस त्यांचं ऐकत, त्यांचं ऐकून तर एवढं वाटोळं झालं. कुणाचं यातलं तुम्हाला काही कळत नाही का? मग जरा स्वतःचं डोकं लावा. तोही बिचारा बायकोचा आज्ञाधारक होता, शब्दच मोडीत नव्हता. जय देव जय देव जय माझी बायको, तू सांगू ती 100% ऐकू.
महादेवाचा पुढचा महादेवाचा पुढचा महादेवाचा पुढचा ते तुम्ही म्हणा बाकीचे घालून आता. पत्नीने सांगितल्याबरोबर त्याचा मित्र होता एमडी डॉक्टर होता पुण्याला होता. त्या मित्राला फोन केला. हॅलो मित्रा बोल. चिजबोल म्हणून बोलतोय. बोल वडिलांचं वय झालं शेवटच्या घटका मोजता 4 दिवस झाले म्हणले हाताने खुरवतात काय बोलतात कळत नाही औषध असलं तर सांग. मित्राने सांगितलं मित्र अजिबात काळजी करू नको एक इंजेक्शन आहे. इंजेक्शन दिलं कापा 100% दोन का व्हायना वाक्य पण किंमत मला 5 लाख रुपये. याला 2 मिनिटं मोबाईल साईडला ठेवला विचार केला 5 लाख गेले तर जाऊ द्या पण धनाचा अंडा भेटला तर गरिबीच हटली. परत मोबाईल कानाला लावला. मित्रा काय इंजेक्शन घेऊन ये. मित्रानं इंजेक्शन घेतलं. लक्षपूर्वक आहे का इंजेक्शन बॅगीत टाकलं. बॅग गाडीत टाकली आणि पळत पळत चीज बनला. बॅग गाडीत टाकली पळत पळत चीज बनला. बॅग गाडीत टाकली पळत पळत चीज बनला. बॅग गाडीत टाकली पळत पळत चीज बनला. अरे जागे आहेत का तुम्ही? हा बॅग गाडीत टाकल्यावर पळत पळत कसं येईल तू गाडी घेऊनच येईल का नाही. आला इंजेक्शन घेतलं घरामध्ये गेला इंजेक्शन दिलं आणि ठरल्याप्रमाणे बरोबर ते आप्पा 2 वाक्य बोलले. त्याने सांगितलं मूर्खा हो गाढ भाऊ अक्कल आहे का तुम्हाला 5 दिवस झाले तुम्हाला सांगतोय काय नाही काय राहू दे लक्ष नसते. 5 दिवस झाले तुम्हाला सांगतोय आपली पीठ चाळाची चाळण शेजारी नेली. चाळण केवढ्याला पडली मला त्या 5 लाखाचं वाईट नाही वाटत. महाराज मरायला लागलं तरी चालू सुटत नाही. हे आमच्या प्रपंचातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विठाला शास्त्र सांगतंय तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर विचार केला तर विचाराचा पहिला फायदा लाभ होतो. विचाराचा दुसरा फायदा आसार असणारा प्रपंच सुटतो. विचाराचा तिसरा फायदा माया पाशातून सुटका. प्रपंच वेगळा आणि प्रपंचातली माया वेगळी. कशाला म्हणतात माया माझ्याकडे लक्ष द्या. कशाला म्हणतात माया ज्या ठिकाणी मी आणि माझं हे 2 शब्द आले समजायचंय आमच्या सुद्धा जीवनामध्ये मायेचा परिणाम झाला. हा मी आणि माझं कुठं म्हणतो गावाला म्हणताना आमचं गाव म्हणतो आणि घराला म्हणताना घराला म्हणताना माझं घर गाडीला म्हणताना माझी गाडी माझा बंगला माझा मुलगा माझी पत्नी. मी सांगत नाही शास्त्र सांगतंय माझं आलं का 100% अज्ञान आलं 100% माया आली. पण म्हणा नका जायना बाबा ज्या घराला तुम्ही तुमचं म्हणताय बारीक विचार करा ते घर आपलं आहे का? घर आपलं आहे का? घर आपलं आहे का? अजिबात नाही. आणि तुमचं जर म्हणणं असेल घर माझं आहे तर तुकडोजी महाराजांचं वाक्य असं आहे त्या घराला माझं म्हणणं ही तर प्रपंचातली माया आहे. ऐका तुकडोजी महाराजांचं प्रमाण. ऐक मानवा भाई तुरा नरा सारखा नर जन्माला आला संसारा माया सारी सोड दे हात लावून नशिबाला कर सखाई. संसारा पायी संसारा पायी माया सारी सोड दे नशिबाला कर सखाई. संसारा पायी
आम्ही आमचं म्हणतोय त्या घराविषयी तुकडोजी महाराजांचं मत आहे का? तुकडोजी महाराज सांगतात, तू मनसील घरदार हेच राहील सारा, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. इकडं दिशा तुमची तुकडोजी महाराज सांगतात, ज्या घरात तू म्हणतोय ना, या घराचा आमचा काही एक संबंध नाही. आमचा 16 पत्त्याचा स्पेशल बंगला शासनाने बांधून ठेवला. आता त्याची सुद्धा सुधारणा केली बरं का. त्याला सुद्धा भिंती घातल्या ना भिंती. आपल्याकडे आहे का भिंती घातल्या का बरं? शासनाला सुद्धा माहिती तिथं जरी नेलं तर भजनाला म्हणून तुम्ही एक अभंग म्हणा, तो पण दारे जाऊन करून येतो मी.